आपण ठाण्यामध्ये जाऊयात। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, जसं मगाशी तू सांगत होतास की ठाण्याच्या या शोभायात्रेची अनेक वैशिष्ट्ये आहेत, अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळतात। काय चित्र आहे, काय वातावरण आहे? अज्ञान अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन प्रज्ञा, आपण ठाण्यामध्ये आहोत आणि ठाण्यातली शोभायात्रा ही दरवर्षीच एक वैशिष्ट्यपूर्ण असते। यावर्षी तर 25वे वर्ष आहे कोपेश्वरचं आणि आपण पाहता इथे अनेक लहान लहान मुली या इथे आहेत आणि कुठे ना कुठे आरोग्य शिबिर, किशोरवयीन विकास प्रकल्प यासारखे स्वसंरक्षणाचे धडे या मुलींतर्फे दिले जात आहेत। आपण पाहताय कशा प्रकारे त्या लहान लहान मुली ज्या आहेत ते स्वसंरक्षणाचे धडे दिलेले आहेत आणि सर्व इतर जी लहान मुलं आहेत त्यांना देखील अशाच प्रकारे इथे स्वसंरक्षण त्यांनी करावं असा संदेश या मुलींतर्फे दिला जातो आणि अनेक अशा स्वसंरक्षणाच्या वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्या इथे आज सहभागी झालेल्या आहेत। अशाच प्रकारे ठाण्यामध्ये सामाजिक संदेशांबरोबरच इथे वेगवेगळे संदेश दिले आहेत। खरं म्हणजे हिंदू नववर्ष आहे आणि या हिंदू नववर्षामध्ये जर आपण पाहिलं तर इथे घंटाळी सहनिवासचा हा एक चित्ररथ आहे। या चित्ररथामध्ये नेमकं काय दाखवण्यात येते ते देखील आपण पाहतोय। लाल कट्टा आहे इथे, मुक्त व्यासपीठ इथे दिलेला आहे आणि रिसायकल बिन म्हणजे जो टाकाऊ कचरा आहे त्या टाकाऊ कचऱ्यातून कशा प्रकारे आपण चांगल्या निर्मिती करू शकतो, टिकाऊ गोष्टी निर्माण करू शकतो ते दाखवण्याचा प्रयत्न या घंटाळी सहनिवासच्या चित्ररथातून करण्यात आलेला आहे। यापुढे जर आपण पाहिलं सायकल रॅली आहे इथे आणि मगाशी आपण बाईक रॅली बघितली होती, मात्र इकडे सायकल रॅली आहे। छोटी छोटी मुलं अतिशय सुंदर अशी पारंपरिक वेशामध्ये इथे आलेली आहेत आणि सायकल चालवा, ज्या सायकलमधून आपल्याला स्वतःचं शरीर हे व्यवस्थित राखता येतं, सुदृढ राखता येतं, आरोग्य व्यवस्थित ठेवता येतं, त्याबरोबरच पर्यावरण देखील वाचवता येतं हा संदेश या सायकल रॅलीच्या माध्यमातून इथे देण्यात येतो आहे आणि त्याचमुळे जवळपास 100पेक्षा जास्त सायकलस्वार या आजच्या या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण हरिनिवास सर्कल जवळ आलेलो आहोत। मुख्य चौक आहे हरिनिवास सर्कल हा आणि याच चौकामध्ये आता जर आपण पाहिलं तर एक प्रात्यक्षिक इथे होणार आहे, ज्या प्रात्यक्षिकातून संदेश दिला जाणार आहे कशा प्रकारे आपण स्वसंरक्षण करू शकतो। अनेक लहान मुली आहेत इथे आणि हे सर्व प्रात्यक्षिक जे आहे त्याची सुरुवात इथे झालेली आहे। नेमकं काय आहे हे प्रात्यक्षिक, कशा संदर्भात आहे ते देखील आपण जाणून घेऊयात। सर, तुमची कोणती संस्था आहे आणि नेमकं काय तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता? आमची शिवसंस्कृती प्रतिष्ठान नावाची संस्था आहे। ही संस्था ठाणा असेल, नवी मुंबई असेल, भिवंडी असेल अशा विविध ठिकाणी 11 ठिकाणी मोफत शिवकालीन पारंपरिक शस्त्रकलेचं प्रशिक्षण देते। आमचा उद्देश एकच आहे की आपण म्हणतो ना महिलांना सक्षम केलं पाहिजे का, तर आमच्याकडे ज्या प्रशिक्षण घेतलं त्या महिला स्वतः सक्षम नाही आहेतच, मात्र समाजाचं रक्षण करण्या एवढ्या सक्षम झालेल्या आहेत आणि आमचा मोफत घेण्याचा एकच उद्देश आहे की लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचला पाहिजे, ट्रेनिंग घेतलं पाहिजे, हा उद्देश आहे। त्या उद्देशाने आम्ही शिकवतोय। जी महिला हातात शस्त्र घेते ती शस्त्र नसताना सुद्धा अगर एखादी घटना घडली तर ती लढू शकते। त्याच्यामुळं आम्ही या शिवकालीन जी पारंपरिक शस्त्रकला आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आणि हा खूप चांगला प्रतिसाद इथे मिळतोय। महिला देखील अनेक वेळा आपण पाहिलं पुरुष तलवारबाजी करत असताना आपण पाहिलेलं आहे, पण महिला देखील तलवारबाजी करू शकतात हे आपल्याला आपण इकडे दाखवूया कशा प्रकारे महिला देखील तलवारबाजी करू शकतात। एक महिला आहे इथे, तिने प्रशिक्षण घेतलेलं आहे तलवारबाजीचं आणि तीच तलवारबाजी इथे आपण बघू शकतो। मावळे आजपर्यंत आपण पाहिलेले आहेत की मावळ्यांनी अनेक वेळा आपल्यावर जे संस्कार आहेत शिवछत्रपतींचे त्या संस्कारातून अनेक मावळे आपण पाहिलेले होते जे तलवारबाजी करायचे, मात्र यावेळी इथे महिला आहेत, या मुली आहेत ज्यांनी तलवारबाजीचं शिक्षण घेतलेलं आहे, प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि ढाल घेऊन तलवार घेऊन एखादी रणनागिणी कशा प्रकारे मैदानात उतरू शकते आणि स्वसंरक्षण करू शकते हेच दाखवण्याचा प्रयत्न या संस्थेतर्फे इथे केला गेलेला आहे आणि अतिशय सुंदर प्रयत्न आहे हा। अनेक महिलांना इथे प्रशिक्षण दिलं जातं, मोफत प्रशिक्षण दिलं जातं आहे आणि तेच महत्त्वाचं आहे, कारण की सध्या समाजामध्ये एकूणच ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांमधून पोलिसांवर किंवा इतरांवर या ठिकाणी निर्भर राहण्यापेक्षा स्वतःचं संरक्षण करावं असा संदेश अनेक वेळा दिला जातो आणि महिलांकडून तो महत्त्वाचा संदेश जो आहे तो देण्याचा प्रयत्न या आजच्या या
शोभायात्रेच्या माध्यमातून इथे करताना आपल्याला बघायला मिळतोय. मोठे मोठे चित्ररथ बरोबर इथे आहे अक्षय, आपण पाहतोय. दृश्य पाहतोय साहसी खेळाच्या सादरीकरणांमध्ये पुरुषांप्रमाणेच महिला सुद्धा आपल्याला आघाडीवर दिसून येत आहेत आणि केवळ ठाण्यातच नाही तर वेगवेगळ्या शोभायात्रांमध्ये हे चित्र आज आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय, धन्यवाद ही सगळी दृश्य, हे सगळे क्षण आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.